आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अमोलजी, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रमुख मुद्दे आहेत आणि याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला जात आहे तो म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, तुम्ही विरोधी बाकावरून सत्तेत आलेला आहात. कसं सांगाल एकंदरीत, कारण लोकशाहीचा गाडा चालवण्यासाठी सत्ताधारी विरोधक दोन्ही असणं गरजेचं असताना विरोधी पक्षनेता नाहीये, मात्र आता सरकार म्हणत आहे की हा आमच्या पक्षातला प्रश्न नाहीये, हा सभापतींचा प्रश्न. मी काल ट्विट केलं होतं आणि ट्विटद्वारे सांगितलं होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरला आपण अभिवादन केलं आणि त्या अभिवादनाच्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचा जर जीवनकाळ आपण बघितला तर संविधानात विरोधी पक्षाचे महत्व या विषयावर त्यांनी डिबेट केली होती आणि त्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी संविधान निर्मितीच्या काळात ठामपणे मत मांडलं होतं त्यात एक मत असं मांडलं होतं की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष हा अस्तित्वात असणं अत्यावश्यक आहे. सरकारवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष असतो. सत्ताधारी नव्हे, मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात. विरोधी पक्षाशिवाय संसद ही फक्त मोहर उमटवण्याची संस्था बनते. हे परवा ज्या जगाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतील महत्वाचं मत मी नोंदवलंय तुमच्या चॅनलवर की सत्तेवर अंकुश ठेवण्याकरता आणि निकोप लोकशाही कायम ठेवण्याकरता विरोधी पक्ष नेता असणं अत्यंत महत्वाचं आहे. विरोधी पक्ष नेताच नसेल तर सत्ता फक्त मोहर उमटवणारी संस्था होईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता अलीकडे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पटलावर आलाय, तो आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनमध्ये होणारी 1825 झाडांची कत्तल. आता त्या होणाऱ्या कत्तलीला लहान मुलांपासून चिपको आंदोलन सुरू आहे. पर्यावरणप्रेमी विरोध करतायत. चित्रपट सृष्टीतील अनेक नेते अभिनेते अनेक राजकीय पुढारी सुद्धा त्याला विरोध करताना दिसत आहेत. आमच्या पक्षाचे सयाजी शिंदे यांनी हा मुद्दा घेतलाय. आता ते राज साहेबांना काहीतरी भेटायला पण गेलेत त्या मुद्द्यावर. आता एकीकडे हे चालू असताना दुसरीकडे मात्र आमचे मंत्री गिरीश महाजन साहेबांनी झाडं पण खरेदी केलीत काहीतरी 15 लाख तिथे हैदराबादला. म्हणजे एकीकडे झाडाची कत्तल होणार नाही असंही सांगितलं जातंय, दुसरीकडे झाडं विकत घेतल्या गेली असंही सांगितलं जातंय. आता जर या अधिवेशनामध्ये साधू ग्राम बनवण्याकरता म्हणजे तिथल्या जे आयुक्त आहेत नाशिकचे आयुक्त त्यांनी म्हटलं की जिथं साधूंना असं टेंटची अडचण होत असेल, त्यांचं वाक्य फार हसण्यासारखं आहे की जिथं साधूंना टेंटची अडचण होत असेल त्या ठिकाणी ते झाड कापून टाका. ह्या नाशिकच्या आयुक्तांचं स्टेटमेंट आहे. आणि जर असं असेल तर मग एक हाती निर्णय जर झाला तर त्याच्यावर मोहर उमटवण्याचं केंद्र होणार. त्याच्यामुळे याच्यावर अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे, नाही तर एकतर्फी निर्णय होतील ते लोकशाहीला घातक असेल. आताही तुम्ही म्हणत आहात की विरोधी पक्षनेता असलं पाहिजे, नाही तर लोकशाहीला ते घातक आहे. मग विरोधी पक्षनेता 2-2 अधिवेशनं झाली तरीही दिलं का जात नाहीये? आता असं आहे की 10% कोण्यातरी पक्षाचं संख्याबळ असलं पाहिजे आणि दुर्दैवानं कोण्याच पक्षाकडे 10% संख्याबळ नाही. त्या निकषावर विरोधी पक्ष नेता नियुक्त होऊ शकत नाही. संख्याबळ असणं बंधनकारक नाहीये असं सुद्धा म्हणत असताना संख्याबळ मिळवा, विरोधी पक्षनेते पद मिळवा असं सांगितलं जातं. मग संख्याबळ जर बंधनकारक नाहीये, पुरावे असं विरोधक म्हणतात की पुरावे सुद्धा आम्ही देतोय, मग तरी पण संख्याबळाचं उदाहरण का दिलं जातं? नाही, भारतीय संविधानाच्या नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपदाला जर 10% मॅन्डेट लागत असेल तर तो जर ती संख्याबळ नसेल तर त्या निकषात ते बसत नाही. शेवटी महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र येऊन ठरवायचं आहे की वरच्या सभागृहात जर काँग्रेसच्या सतेज बंटी पाटलांचं नाव पुढे करायचं असेल तर खालच्या सभागृहात मग वडेट्टीवारांना ते देणार नाहीत. मग वडेट्टीवारांना द्यायचं का भास्करराव जाधवांना द्यायचं का आदित्य साहेबांना द्यायचं, याच्यातच एकमत महाविकास आघाडीमध्ये दोन्ही सभागृहाच्या बाबतीत नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेता द्यायला सरकारची अडचण नाही, पण महाविकास आघाडीमध्ये ते कोणाकडे असावं याबद्दल जो अंतर्गत वाद सुरू आहे त्या वादामुळे हे घोंगळं भिजत पडलेलं आहे. म्हणजे एक शेवटचा प्रश्न, शीतल तेजवानी यांना अटक झालेली आहे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये, मग पार्थ पवारांना अटक का नाही, त्यांची चौकशी का नाही, असं सुद्धा सवाल उपस्थित. सरकारने या प्रकरणावर एक चौकशी समिती गठीत केलेली आहे. माननीय महसूल मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा यावर स्पष्ट सांगितलेलं आहे की 1 महिन्यात चौकशी समितीचा अहवाल जो डोळ्यासमोर येईल त्या अहवालावर पुढची कारवाई केल्या जाईल. आता पार्थ पवार यांनी जर त्याच्यामध्ये त्यांचं नावच नसेल तर अर्थातच तो व्यवहार झालेला नसेल आणि हे स्वतः महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पण ज्या स्वयंघोषित समाजसेविका आहेत त्या मात्र सातत्यानं प्रकाश झोतात राहण्याकरता असे आरोप करत असतात. ते आरोप बिनबुडाचे असतात आणि बिनबुडाचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मग त्यांना परत सिंगापूर किंवा अमेरिकेला जावं वाटतं. कारवाईची मागणी करणार कोणावर? त्यांनी आरोप केले. जर आरोप खोटे
सिद्ध झाले तर 100% कारवाई होणारच आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची जर तुम्ही सुपारीच घेऊन बसला असाल, ते आरोप जर सिद्ध होत नसतील तर मग त्यावर आम्ही उत्तर देऊ ना. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली. तर आपण पाहतो या ठिकाणी ज्या प्रकारे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि याच्यामध्ये साधारणतः विरोधी पक्षनेता नसल्यामुळे वारंवार गदारोळ होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तोच मुद्दा साधारणतः आपण आता पाहायला गेलं तर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांमधील काही आमदार यामध्ये अमोल मिटकर यांनी पाहिलं तर लोकशाहीला वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते पद असणं गरजेचं आहे असं अमोल मिटकर यांनी म्हटलं. त्यामुळे आता या सगळ्यावरती सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्वाचं ठरणार.